हॅलो एव्हरीवन, आज आपण पोह्यापासूनचा एकदम मस्त आणि खुसखुशीत असा नाश्ता बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। त्यानंतर आपण पोह्यामध्ये 1 छोटी वाटी जे भाजलेले डाळ असते ती मिक्स करणार आहोत। त्या दोघांना छान असं मिक्स करून त्याला आपण एका पॅन मध्ये भाजून घेणार आहोत। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला पोहे आणि जी डाळ आहे भाजलेली ती आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर आपल्याला जास्त भाजायची नाहीये, तिला नॉर्मलच भाजून घ्यायची आहे। फक्त त्याला थोडंसं कडक करून घ्यायचं आहे। तर इथे आपण छान असं आता पॅन मध्ये डाळ भाजून घेऊयात। एकदम कमी वेळात आणि झटपट तयार होणारा नाश्ता आहे। आता आपली डाळ इथे भाजून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तर आपण तिला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि त्यानंतर थंड झाल्यावर तिला आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडं करून डाळ आणि पोहे मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे। छान असं बारीक करून घ्यायचं आहे त्याला पिठासारखं। इथे आपण बारीक करून घेतलेला आहे। तर त्याला एका चाळणीने, सुजीच्या चाळणीने आपण चाळून घेणार आहोत। तर कुठलीही चाळणी असेल तरी चालेल। छान असं आपलं पीठ इथे बारीक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे 1 छोटी वाटी रवा। ज्या वाटीने आपण डाळे घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी मी रवा मिक्स केलेला आहे। तर हे छान असं मिक्स करून घेऊयात। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला मी याच्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरे ॲड केलेले आहेत। चवीनुसार तिखट 1 चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे। कोथिंबीर आहे आणि इथे मी कढीपत्ता मिक्स केलेला आहे। तर तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर करू शकता। तर आता आपल्याला हे पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। साधारण मी सुरुवातीला 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडं करून पाणी त्याच्यात मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे। तर एकदम पाणी नका ओतू, थोडं करून पाणी मिक्स करा, म्हणजे आपल्याला अंदाज येईल पीठ घट्ट होते की पातळ होते। तर आपल्याला पीठ खूप घट्टसरही नाही करायचं आणि खूप पातळही नाही करायचं, मीडियम असं बनवायचं आहे। बघू शकता। तर साधारण हे पीठ मळण्यासाठी मला इथे 2 ग्लास पाणी लागलेलं आहे। तर सुरुवातीला मी 1 ग्लास पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ मळून घेतलेलं आहे आणि नंतरचा 1 ग्लास पाणी मी थोडं करून पीठ छान असं पातळ केलेलं आहे। तर सुरुवातीला पीठ घट्ट झालं असेल तर नंतर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून त्याला घट्ट करून घेऊ शकता। बघू शकता इथे छान असं आपलं पीठ जे आहे बनून रेडी झालेलं आहे। आपण आता 5 मिनिटांसाठी त्याला ठेवून देऊयात। आता आपलं पीठ जे आहे छान असं मुरलेलं आहे। तर आज आपण याच्यापासून मेदू वडे बनवणार आहोत, जे आपण उडीद वडे जे म्हणतो ते। तर खूप छान असे वडे ह्याचे तयार होतात, एकदम खमंग खुसखुशीत असे, खायलाही खूप चविष्ट लागतात। आणि इथे आपण बघू शकता ना, डाळीचा वापर म्हणजे उडीद डाळीचा वापर केला नाहीये आणि तांदळाचाही नाही। खूप कमी वेळामध्ये आणि पटकन होणारी रेसिपी आहे ही। तर आपलं तेलही छान इथं गरम झालेले बघू शकता। तर आता आपण ह्याला मस्त पहिल्यांदा तेल चांगलं कडक करून घ्या आणि नंतर स्लो मीडियम वरती त्याला वड्याला छान असं खुसखुशीत करून घ्यायचं आहे। आपल्या इथे छान असे वडे सगळे तळले जात आहेत, बघू शकता तुम्ही। खूप छान असे वडे इथे झालेले आहेत। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये अशी रेसिपी बनवू शकता। मुलांनाही खूप आवडते, इवन तुम्ही मुलांना टिफिनमध्येही अशी रेसिपी देऊ शकता। तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबत इथे आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत। आणि आज आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा। बघू शकता खूप छान असे इथे वडे आपले तयार झालेले आहेत। खूप छान आणि ब्राऊन असा कलर आलेला आहे वड्यांना, एकदम खुसखुशीत आपले वडे रेडी झालेले आहेत। आणि या वड्यांसोबत मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे, खोबरं आणि शेंगदाण्याची मिक्स चटणी, बघू शकता। तर एकदम छान असे आपले वडे रेडी झालेले आहेत आणि खायलाही खूप खमंग असे लागतात। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू गाईज।